काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेतल्या त्यांच्या दौऱ्यात 1984 मध्ये झालेलं ऑपरेशन ब्लू स्टार ही काँग्रेसची चूक होती हे मान्य केलेलं आहे। 80च्या दशकात ज्या चुका पक्षाकडून झालेल्या आहेत त्याची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे। राहुल गांधींनी एका शीख युवकाच्या प्रश्नावर हे उत्तर दिलेलं आहे। ऑपरेशन ब्लू स्टार भिंद्रनवालेने संपूर्ण उभं केलेलं जाळं आणि त्यानंतर पवित्र अशा सुवर्ण मंदिरामध्ये घुसलेली सेना हे सगळं काही शीख समुदायाच्या हृदयावरती एखाद्या जखमेसारखं आहे आणि त्या संदर्भात ज्यावेळेला प्रश्न विचारला गेला त्यावेळेला ही चूक होती हे राहुल गांधींनी मान्य केलंय आणि पक्षाचा प्रतिनिधी म्हणून त्याची जबाबदारी आपण घ्यायला तयार असल्याचं त्यांनी सांगितलंय। The statement I made was that, look, do we want an India where people are uncomfortable to express their religion? As far as mistakes of the Congress party are concerned, a lot of those mistakes happened when I was not there. But I'm more than happy to take responsibility for everything that the Congress party has ever done wrong in its history. I have publicly stated that what happened in the 80s was wrong. I have been to the Golden Temple multiple times. I have an extremely good relationship with the Sikh community in India and a loving relationship with them. राहुल गांधी जी एक साफ सुथरे दिल के राजनेता है। वो अपनी गलती मान लेते हैं, हमने देखा है। ऐसे नेता राजनीति में देश के है, हमारा भाग्य है। जिस ऑपरेशन ब्लू स्टार के बाद इस देश में हमने एक प्रधानमंत्री को खोया है, आर्मी के जनरल को खोया है, लेकिन वो उस वक्त की जरूरत थी। लेकिन राहुल जी ने आज ये बात स्वीकार की कि गलती थी, मैं राजनीति में नहीं था। गलती मानना राजनीति में ये बड़ी बात है, बड़ी दिल की बात है। हे एक पाप जे काँग्रेसने केलं, निश्चितच राहुल गांधींनी त्याच्याबद्दल माफी मागितली। ही माफी मला असं वाटतं त्याच वेळेस जर मागितली असती तर बरं झालं असतं। किंवा राहुल गांधींचं स्टेटमेंट वाचलं की त्यांनी सांगितलं त्यावेळेस मी राजकारणात नव्हतो, लहान होतो, पण ज्यावेळेस ते मोठे झाले, ज्यावेळेस ते राजकारणात आले, खासदार झाले, त्यावेळेस जर त्यांनी ही माफी मागितली असती तर निश्चितच त्याला स्वागत आम्ही केलं असतं।